राज्यामध्ये पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरला आता वेग आलेला आहे। उपमुख्यमंत्री शिंदेच्या संपर्कात ठाकरेंचे 6 खासदार असल्याची चर्चा सध्या रंगू लागलेली आहे। ठाकरेंचे 6 खासदार लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा देखील केला जातोय। तर ठाकरेंच्या खासदारांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदेच्या शिवसेनेचे हे सर्व दावे फेटाळलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही खासदार फुटणार नाही, शिंदे सेनेमधून पुढ्या सोडल्या जात आहेत अशा प्रकारचा दावा हा अरविंद सावंत यांनी केलेला आहे। तर शिंदेच्या सेनेतील एक मंत्रीच 15 ते 20 आमदारांसह भाजपसोबत जाईल अशा प्रकारचा दावा देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे। माझ्यावर अजिबात टीका होत नाही। मी ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे। मी 90 दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं, दुसऱ्या दिवशी किंवा 24 तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं। कदाचित आपला गैरसमज असेल। मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार UBT आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे। फडणवीस माननीय मुख्यमंत्री फडणवीस रोज त्यांचं ऑपरेशन करतायत, रोज त्यांचा अपमान होतोय, रोज त्यांचा ऑपरेशन करतायत। हा जो आहे शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे। तो कधी कापून टाकला जाईल। पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची, ती हळूहळू सुजते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते। तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत, जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे। संजय राऊत बांडगुळाची भूमिका करतायत काँग्रेसच्या झाडावरती। आज पाहिलं की राहुल गांधी पत्रकार परिषद दुपारी 12:30 वाजता घेणार आहेत याची माहिती पत्रकारांना संजय राऊत देत होते। किती वाईट अवस्था झालेली आहे। शिपायाचं कामसुद्धा संजय राऊत यांना करावं लागतंय। संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मुळव्यात करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाही आहे। शिंदे साहेबांचं ऑपरेशन ते फेल होत नसतं, ते डायरेक्ट पोस्टमॉर्टम करतात, हे आपण अनुभवलेलं आहे। वेट अँड वॉचची भूमिका घ्या, योग्य वेळी योग्य सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील। शिवसेना भाजपा ही बाळासाहेब ठाकरेंनी केलेली युती आणि तीच युती एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस जपत आहेत। खरं तर अपेंडिक्स या राऊताला आणि त्यांच्या सहकार्याला झालेलं आहे। त्यांच्या डोळ्यात ही खुपती आहे। त्यांना असं वाटलं की हे बाजूला गेले तर यांचे 5 पण आमदार येणार नाही, पण 61 आमदार छाताडावर बसले, हे दुःख त्याला सलतं आणि तो अपेंडिक्स त्याच्या डोळ्यात खुपतोय। सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत। अनेक मंत्री गटागळ्या खात आहेत आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुठेतरी ही मुद्दा पुढे सोडलेली आहे। आमची वज्रमुठ आहे, मजबूत टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे रोज पुढ्या सोडत असतात। मग काय म्हणतात, टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती, माहितीये का? त्याबद्दलची माहिती ही एकनाथ शिंदे साहेबांकडे, कारण की खासदार असतील, आमदार असतील, हे जे काही आपण ज्याला तो टॉपमधले ज्यांना समजला जातो त्याचा निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेतात। म्हणून त्यांच्याकडे कोण आले आहेत, कोण भेटलेत, कोणाकोणाचा पक्षप्रवेश आहे, आता आज दुपारी ते स्वतःच या बाबतीमध्ये भाष्य करतील।